नमस्कार. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता सध्या मोठ्या प्रमाणात तापलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती मराठा नेता त्यासोबत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जे आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभराचा दौरा करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामधून ते रॅल्या काढत आहेत. त्यासोबत अनेक जिल्ह्यांमध्ये बैठका देखील घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती त्यांचं जे आहे लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. परंतु एकीकडे जे आहे सरकारकडनं सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे अशी माहिती देखील समोर निघून येत आहे. त्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेज व त्यांच्या ट्विटर हँडलवरनं या गोष्टीला विरोध करण्यात आलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जे आहे थेट मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात येणार आहे त्यामध्ये जो काय सगळ्या सोयऱ्याचे जे काय नियोजन करण्यात आलं आहे त्याला विरोध केलेला आहे. ती गोष्ट काढून टाकण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. तर याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न केला. पत्रकार म्हणाले की गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस तुमचं उपोषण चालू होतं, आंदोलन चालू होतं, त्या प्रत्येक बैठकीला जे आहे प्रकाश आंबेडकर यांनी सपोर्ट केला, समर्थन दिलं, त्यासोबत ते तुमच्यासोबत उभे देखील राहिले. परंतु आता त्यांनी ऑफिशियली त्यांच्या ट्विटर हँडलवरनं अशी मागणी केली की सगळ्या सोयऱ्यांची जी काय मागणी आहे ती रद्द करण्यात यावी. तर अशा प्रकारे ते का करतायत याबाबत जो आहे प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावरती मनोज जरांगे पाटील बोलत असताना ते म्हणाले की आम्ही तर सगळ्या सोयऱ्यामधून आरक्षण घेणारच आहोत आणि तेही ओबीसी प्रवर्गातून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत. परंतु त्यासोबत ते बोलत असताना म्हणाले की हे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं स्वतःचं मत आहे, ते असं का करताय मला माहीत नाही. परंतु त्यासोबत मनोज जरांगे पाटील बोलत असताना म्हणाले की हे त्यांचं वैयक्तिक मत जरी असलं तरी अतिशय स्पष्टपणे बोलतात. त्यासोबत ते नेहमी स्पष्टपणे आपलं मत मांडत असतात. त्यामुळे सर्वच ठिकाणी सर्वच जणांना ते मोठ्या प्रमाणात आवडतात आणि त्यामुळेच मी देखील त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात चाहता आहे. त्यासोबत ते बोलत असताना म्हणाले की आता त्यांनी वेगळी मागणी केली किंवा त्यांनी वेगळा रस्ता पकडला म्हणून आम्ही त्यांचा विरोध करणार नाही किंवा आम्ही त्यांचा आदर करणार नाही, असं काही नाही. आम्ही त्यांचा कालही आदर करत होतो आणि उद्याही आदर करत राहणार आहोत. कारण प्रकाश आंबेडकर ही खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.